मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 32. कुछ भी ना कह के बहुत कुछ कह जाते हो. बुधवारी सकाळी 9 वाजता ती राजीवच्या केबिनकडे निघालेली. हातात बँक फंडिंगच्या ॲग्रीमेंटच्या 2 कॉपीज. 10 वाजता मिस्टर गोस्वामी ॲग्रीमेंट साईन करण्यासाठी येणार होते. मे आय कम इन मिस्टर मेहरा? तिने नेहमीसारखे दार किलकिले केले. येस मिस जोशी. त्याची लॅपटॉपवर चालणारी उजव्या हाताची बोटे क्षणभर थांबली असली तरी डाव्या हाताने डायरीत लिहिणे बंद झाले नव्हते. डोळे स्क्रीनवरच होते. राजीव डाव्या हाताने का लिहित आहेत? अक्षर खराब येत आहे. यांना पण कुणी ज्ञानी मिस्टर सिंग भेटले का डाव्या हाताने लिहा सांगणारे? मिस्टर बेहरा, तुम्ही डाव्या हाताने का लिहित आहात? काल तर बँक फंडिंगच्या मीटिंगमध्ये तुम्ही राईट हँडने लिहित होता. त्याने एकवार तिच्याकडे बघितले, पुन्हा लक्ष लिहिण्यावर केंद्रित केले. हो, मला दोन्ही हातांनी लिहिता येते. त्याचे लक्ष अजूनही स्क्रीनवरच होते. म्हणजे एकाच वेळी तुम्हाला दोन्ही हातांनी लिहिता येते? तुम्ही तर वीरू सहस्त्रबुद्धे आहात. तिच्या या वाक्यावर राजीवने हातातले पेन खाली ठेवले. व्हॉट? कोण वीरू सहस्त्रबुद्धे? मिस्टर मेहरा, 3 इडियट्स. डोंट टेल मी की तुम्ही 3 इडियट्स बघितला नाही. राजीवने हाताची घडी घालून मेघाकडे रोखून पाहिले. कपाळावर आठ्यांचे साम्राज्य जमू लागलेले. मिस जोशी, आय एम बिझी राईट नाव. मूव्हीज डिस्कस करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. मिस्टर मेहरा, रिकामी मी पण नाही, पण सतत असे कपाळाला आठ्या घालून मला बसता येत नाही. तो अजूनही तिच्याकडे रोखून बघत होता. राजीव, काल इतके समजावले, टेन्शन घेऊ नका, चिडचिड नको, तरी तेच. पहिले पाढे 55. पुन्हा कपाळावर आठ्यांना निमंत्रण दिलेले आहे. चुरगळलेल्या कपड्यांसारखे दिसते यांचे कपाळ. एकदाच गरम इस्त्री फिरवून प्लेन करायला हवे. आता माझ्या कपाळाच्या आठ्यांचाही तुम्हाला प्रॉब्लेम आहे का? नाही, तुमचं कपाळ, तुमच्या आठ्या, मी कोण बोलणार? पण त्यामुळे जे स्ट्रेसफुल आणि निगेटिव्ह वातावरण तयार होतं ना, त्याचा मला नक्कीच प्रॉब्लेम आहे. म्हणजे मी स्ट्रेसफुल आणि सिरियस सिच्युएशनमध्ये हसत राहावे असे तुम्हाला वाटते का? त्यासाठी लाफ्टर थेरपी शिकावी लागेल. मुन्नाभाई MBBS. त्यातले डॉक्टर अस्थाना आठवतात का? बोमन इराणी. कसला मस्त रोल केलाय. ओ अच्छा. पण असे उगाच हसायला मला आवडत नाही. ते जमणेही कठीणच आहे. तोंडातच पुटपुटली. राजीव, तुम्हाला तर उगाच माझ्याशी भांडायला आवडते. मिस जोशी, टेल मी वन थिंग. वीरू सहस्त्रबुद्धे काय, डॉक्टर अस्थाना काय, दोन्ही एजेड अँड अँग्री कॅरेक्टर्स. मी असा आहे का? ओ, राजीवना त्यांच्या वयाबद्दल माझे मत हवे आहे का स्वभावाबद्दल? नकळत चेहऱ्यावर हसू आलेच. मिस्टर मेहरा, माझ्या मते ही दोन्ही कॅरेक्टर्स तुमच्याप्रमाणे हुशार, प्रतिभावंत आणि कामात अग्रगणी, यशस्वी आहेत. पण तरीही स्ट्रेस मॅनेज न करता आल्याने रागीट आणि चिडचिडी वाटतात. मुळात ती तशी नाहीत. मेघा, आज अगदी तोंड भरून कौतुक. बढिया आहे. ओ, सो स्ट्रेसचं काय करायचं मिस जोशी? एवढा स्ट्रेस वाटत आहे तर टेक अ ब्रेक. टेक अ ब्रेक म्हणजे काम करायचे सोडून देऊ आणि त्याने स्ट्रेस कमी होईल का वाढेल? आता त्याच्या चेहऱ्यावरही मिश्किल हसू. देवा, मी काही तुम्हाला काम करूच नका असे म्हटले का? काम न करता आपण शांत बसूही शकत नाही. हे काम आपल्या रक्तात भिनलेले आहे. पण आपल्यासारख्या चॅलेंजिंग रोल्समध्ये स्ट्रेस हा पॅकेज डीलमध्ये समाविष्ट आहे. स्ट्रेसचे पॅकेज डील? मिस जोशी, सिरियसली? त्याचे हसतच कपाळावर हात फिरवणे सुरू होते. मेघा,
कुठून कुठून शोधून काढता या टर्म्स. स्ट्रेसचे पॅकेज डील, वा. हो, स्ट्रेसचे पॅकेज डील किंवा आपल्या अतिमहत्त्वाच्या डेझिग्नेशनमध्ये अगणित जबाबदाऱ्या सांभाळताना निर्माण होणारे बाय प्रॉडक्टही म्हणू शकता. मग तो स्ट्रेस मॅनेजही करायला नको का? म्हणून टेक अ स्मॉल ब्रेक. टेक अ स्मॉल ब्रेक. आणि काय करू? काहीही करा जे तुम्हाला आवडते. एखादे गाणे ऐका, कॉमेडी व्हिडिओ पाहू शकता, फ्रेंड्सशी फोन करून बोलू शकता. डोळे मिटून शांत बसा हे मी सजेस्ट करणार नाही, कारण तुम्हाला ते जमणे थोडे कठीणच आहे. यू नीड अ हॉबी. हॉबी? आय डोंट हॅव दॅट मच टाईम. मिस जोशी, एक खूप फेमस कोट आहे, आय डोंट हॅव टाईम फॉर हॉबीज. ॲट द एंड ऑफ द डे आय ट्रीट माय जॉब ॲज हॉबी. इट्स समथिंग आय लव्ह डुईंग. छंद जोपासण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही, म्हणून माझ्या कामालाच मी छंद मानतो. माझे ऑफिसचे काम हीच माझी आवड. हो का? इंटरेस्टिंग. ट्रीट जॉब ॲज हॉबी. पण मग तसे असते ना, तर कपाळावर या अगणित रेषा जमा झाल्या नसत्या. डोंट हॅव फ्री टाईम असे काहीही नसते. तसेच नेहमीच्या कामाव्यतिरिक्तही असे काहीतरी नक्कीच असेल जे करण्याने तुम्हाला मनापासून आनंद मिळतो. ती गोष्ट शोधा. त्यासाठी मुद्दाम वेळ काढा. हे डील्स, कॉन्ट्रॅक्ट्स, मीटिंग्स नेहमीचंच आहे. स्वतःसाठी थोडा वेळ काढा. लॅपटॉप स्क्रीनकडे बघत तोही विचारात हरवलेला. काही क्षण शांततेत गेले. ती हातातील ॲग्रीमेंटची पाने पलटत हळूच राजीवकडे पाहत होती. मी जास्त बोलले का? पण राजीवना असं सतत चिंताग्रस्त चेहरा करून बसलेलं मी नाही बघू शकत. काल मोकळेपणाने हसले तेव्हा किती छान दिसत होते. तसे दिसायला छानच आहेत. हां, म्हणजे चार चौघात उठून दिसेल असे व्यक्तिमत्व. चेहऱ्यावर बुद्धीचे आणि यशाचे तेज आहे. पण डोळे, त्यात काहीतरी मिसिंग आहे. आनंद, हो, रिकाम पण आहे डोळ्यात. मेघा, स्टॉप इट. उगाच राजीवजींच्या चेहऱ्याचे निरीक्षण करू नको. मिस जोशी, मिस जोशी. त्याच्या 2 हाका ऐकून अचानक भानावर आली. येस येस मिस्टर मेहरा. राजीवच्या चेहऱ्यावर स्थिरावलेली नजर पुन्हा हातातील ॲग्रीमेंटकडे वळवली. तुमचे काही काम होते का? कारण आत्ता कुठलीही मीटिंग नाही. हो, काम होते. मी का आलेले? मला काहीतरी डिस्कस करायचे होते. विसरले. विसरलात? रिअली? क्षणभर उंचावलेल्या भुवया आणि तेच 2 बनी टीथ दाखवणारे हसू राजीवच्या चेहऱ्यावर. आणि आता मेघाही हसू लागली. हां, तुम्ही का गप्पा करत होता माझ्याशी? आय जस्ट फॉरगॉट. काहीतरी महत्वाचे होते. मेघा कपाळावर तर्जनी आपटत आठवण्याच्या प्रयत्नात आणि डाव्या हातात ॲग्रीमेंट फडफडत होते. मी गप्पा करत होतो? नाहीतर काय मी? तुम्हीच स्ट्रेसबद्दल बोललात, मग मी माझे मत मांडले. राईट मिस जोशी, मला जरा जास्तच गप्पा मारण्याची सवय आहे. मेघाचा मान खाली घालत ओशाळलेला चेहरा आणि राजीवची डावी मूठ नाकाजवळ पोहोचलीच हसणे लपवण्यासाठी. मिस जोशी, ते तुमच्या हातात काय आहे? ओ येस, हेच द्यायचे होते. बँक फंडिंग ॲग्रीमेंट. मी मिस्टर गोस्वामींशी बोलले. ही विल बी हिअर बाय 10. राजीवच्या डेस्कवर ॲग्रीमेंट ठेवले आणि पटकन केबिन बाहेर पडली. त्याने ॲग्रीमेंट उचलले आणि पुन्हा एकदा तिचा कार्पेटकडे पाहत गोंधळलेला चेहरा आठवला. मेघा, एवढेचसे काम होते आणि स्ट्रेस मॅनेजमेंटवर भले मोठे लेक्चर सुनावले. तुमच्याशी बोलूनच स्ट्रेस पळाला हे जाणवले असेलच. आज एवढे काय निरीक्षण करत होतात माझ्या चेहऱ्याचे? पहिल्यांदाच. नाहीतर इतर वेळी समोर बसून बोलतानाही तुमची नजर क्षणात माझ्या चेहऱ्यावरून डेस्क, मोबाईल, लॅपटॉप या वस्तूंकडे वळते. मुद्दाम टाळता माझ्याकडे बघायचे, हो ना? सकाळचे 11:15 वाजलेले. टेक्नोसिस प्रोजेक्टची इंटरनल मीटिंग नुकतीच संपलेली.
ड्राफ्ट अग्रीमेंट आणि टर्म शीट विथ कोटेशनचे 75% काम संपलेले. उरलेले 25% संपवण्यासाठी 5 दिवस हातात होते. तिच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देऊन टीम मेंबर्सनी शाबासकीची थाप मिळवलेली. नुकतीच मीटिंग रूम रिकामी झालेली. त्याने सुचवलेले बदल करत ती कॉन्फरन्स रूममध्ये बसूनच टेक्नोसिस बोर्ड ऑफ डिरेक्टर्स सोबत होणाऱ्या मीटिंगसाठी फायनल प्रेझेंटेशन तयार करत होती. सो मिस जोशी, आर वी डन? राजीव कॉफीचा मग हातात घेऊन कॉन्फरन्स रूममध्ये आला. येस मिस्टर मेहरा, मी फायनल प्रेझेंटेशन मेल केले आहे. 11 वाजता मीटिंग आहे. 10 मिनिटे राहिलीत. मी निघते. अँड ऑल द बेस्ट. हे प्रिलिमिनरी डिस्कशन आहे. यावर आपले कोटेशन अवलंबून आहे. असे म्हणत ती तिचा लॅपटॉप आणि डायरी उचलू लागली. ऑल द बेस्ट काय? वेअर आर यू गोईंग? त्याच्या उंचावलेल्या भुवया. मिस्टर मेहरा, टेक्नोसिस बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची मीटिंग आहे. आय मीन प्रेझेंटेशन बनवायचे काम झाले आहे. मग मी थांबून काय करू? मिस जोशी, आणि मग हे प्रेझेंट कोण करणार? मी करू? ती संभ्रमात. गेल्या आठवड्यात म्हणाले मी टेक्नोसिसच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सशी संपर्क साधायचा नाही. आणि आज काय नवीन? हू एल्स? तुम्हीच बनवले आहे ना प्रेझेंटेशन? राजीवने कॉफीचा घोट घेत तिच्याकडे पाहिले. पण गेल्या वेळी तुम्ही म्हणालेलात की ॲज अ प्रोजेक्ट लीडर मी टेक्नोसिसच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्स सोबत चर्चा करू शकत नाही. हो, आता पण मीच सांगत आहे. यू विल प्रेझेंट धिस. आय वॉन्ट यू टू अटेंड धिस मीटिंग विथ मी. पुन्हा विथ मी आणि आय वॉन्ट यू टू अटेंड. हे रिक्वेस्ट न करता ऑर्डर्सच देत असतात. मेहरागिरी. आर यू शुअर मिस्टर मेहरा? बिकॉज टेकओव्हर रूल्सच्या विरोधात जाऊन मला काहीही करायचे नाही. आय डोंट वॉन्ट टू ब्रेक एनी रूल्स. मिस जोशी, रूल्सचे काय करायचे ते आपण नंतर बघू. सध्या तरी या डिस्कशनमध्ये आपण दोघांनी प्रेझेंट असावे असे मला वाटते. डू यू हॅव एनी प्रॉब्लेम? तिने गोंधळतच मानेनेच नकार दिला. प्रकाश सर कॉन्फरन्स रूममध्ये आले तेव्हा मेघा आणि राजीव प्रेझेंटेशनवर चर्चा करत होते. पुन्हा एकदा काही मुद्द्यांवर मतभेद सुरू होते. समोरासमोर बसलेल्या दोघांमध्ये भव्य कॉन्फरन्स टेबल नेहमीच पार्टिशनचे काम चोख बजावत होते. हे दोघे नेहमी एकमेकांच्या समोर बसून अपोजिशन पार्टीजचे लीडर असल्यासारखे वाद घालत असतात. कधीतरी शेजारी बसून एकाच टीममध्ये आहोत हे मान्य करायला नको. प्रकाश सरांना बघून ती थोडी साशंक होती. राजीवजींनी तर मला मीटिंगमध्ये थांबवले, पण प्रकाश सरांना चालेल का? आफ्टर ऑल ही इज CEO. आणि टेक्नोसिस बोर्ड ऑफ डिरेक्टर्सना पण रुचेल का? अरे मेघा, बरं झालं तू मीटिंगमध्ये आहेस. नाहीतर आयत्या वेळी मला तुला इमर्जन्सी मेसेज करायला नको. तिच्या शेजारी बसत भुवया उंचावून मिश्किलपणे हसत होते. तिने क्षणभर विचार केला आणि कालच्या बँक फंडिंगच्या मीटिंगच्या दरम्यान एकमेकांना केलेल्या मेसेजेसची आठवण होऊन तिनेही खळखळून हसत प्रकाश सरांसमोर टाळी देण्यासाठी हात पुढे केला. आणि नेहमीच्या सवयीने प्रकाश सरांनी टाळी देत पुन्हा हसून घेतले. इमर्जन्सी मेसेज? व्हॉट्स दॅट? तो मेघा आणि प्रकाश सरांकडे आलटून पालटून बघत होता. मिस्टर मेहरा, ते माझे आणि प्रकाश सरांचे सिक्रेट आहे. राईट प्रकाश सर? येस बेटा. मेघा, लेट्स स्टार्ट द मीटिंग. नाहीतर कुणाला तरी पुन्हा राग येईल. असे म्हणत राजीवकडे एक नजर बघत दोघे हसू लागले. तो अविश्वासाने दोघांकडे पाहत होता. कसे काय हे दोघे कुठल्याही जोकवर हसू शकतात? मेघाला तर कारण लागत नाहीच हसण्यासाठी. पण आजकाल प्रकाश सर पण तिच्यासोबत जोक करत असतात. आय फील हे बरेचसे सिक्रेट जोक्स माझ्याशी रिलेटेडच असणार. एनिवेज, प्रकाश सर खुश आहेत. श्वेता फारशी मुंबईला येत नाही. तिची उणीव त्यांना नेहमीच जाणवत असते. मेघाच्या येण्याने आय फील ती पोकळी भरून निघाली आहे. इतक्या प्रेमाने तिला बेटा बिटिया म्हणत असतात. एवढे प्रेमाने तर कधी मलाही बोलले नाहीत.
कॉन्फरन्स रूमच्या स्क्रीनवर टेक्नोसिसच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सचे आगमन झाले आणि राजीवने मेघाची सर्वांशी ओळख करून दिली. आश्चर्य म्हणजे कुणीही तिच्या उपस्थितीवर आक्षेप घेतला नाही. त्याने मीटिंगला सुरुवात करून प्रेझेंटेशनची सूत्रे तिच्या हातात सोपवली. ती एक एक मुद्दा स्पष्ट करून सांगत होती. त्यानंतर राजीव आणि टेक्नोसिसचे CEO मिस्टर आचार्य यांच्यात चर्चा होत होती. मान्य झालेले मुद्दे आणि सुचवलेले बदल ती त्वरित नोंद करून ठेवत होती. राजीवजींनी किती छान ओळख करून दिली. मेघा जोशी इज VP ऑफ SWC, ग्रेट प्रोजेक्ट लीडर फॉर दिस टेकओव्हर डील. माझी आत्तापर्यंत केलेली महत्त्वाची प्रोजेक्ट्स पण सांगितली. यांना कसे काय माहीत देव जाणे, पण आचार्य सरांनीही कौतुक केले. शेवटच्या एम्प्लॉईज रिटेन्शन, कर्मचारी वर्गाला कायम ठेवणे या मुद्द्यावर मिस्टर आचार्य अडून राहिलेले आणि राजीव त्यांचे म्हणणे मान्य करण्यास तयार नव्हता. टेकओव्हर नंतर टेक्नोसिसचे सर्वच कर्मचारी सुप्रीमचे एम्प्लॉईज बनू शकत नाहीत. काहींना तरी कामावरून काढावेच लागेल, हे राजीवचे म्हणणे मिस्टर आचार्य मान्य करत नव्हते. वाद वाढत चाललेला. प्रकाश सरांनी मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला पण असफल. ती मध्ये बोलण्याचा प्रश्नच नव्हता. पण तरीही राजीवची हातातल्या पेनवर आवळली जाणारी मूठ आणि डोळ्यात वाढत चाललेला राग तिला स्वस्थ बसू देईना. शेवटी तिने मोबाईल उचलून मेसेज टाईप केला. कितीही महत्त्वाची मीटिंग असली तरी एक नजर मोबाईलच्या नोटिफिकेशन असणाऱ्या राजीवला मेघाने पाठवलेला. वीरू सहस्रबुद्धे, शांत व्हा. हा मेसेज पाहून त्याने रागातच मेघाकडे पाहिले. ती लॅपटॉपवर काहीतरी टाईप करण्यात मग्न होती, पण चेहऱ्यावर किंचितसे हसू होते. गालात दडवून ठेवलेल्या हास्याने खळीचे आगमन मात्र झालेले. तिने टाईप करताना हळूच त्याच्याकडे पाहिले आणि त्या क्षणी राजीवचा राग नाहीसा झाला. राजीव, इथेच थांबूया. या मुद्द्यावर आधी आपण चर्चा करूया आणि मग मिस्टर आचार्यांसमोर आपल्या टर्म्स मांडूया. प्लीज आता वाद घालू नका. मेघा, मेसेज मिळाला. आता तरी शांत होत आहे, पण हे डिस्कशन संपलेले नाही. मला बोलण्यापासून अडवत आहात. ठीक आहे, आता मी नाही तर तुम्हीच या मुद्द्यावर तोडगा काढणार आहात. आम्ही उद्यापर्यंत विचार करून कळवतो, असे मिस्टर आचार्यांना सांगत राजीवने मीटिंग आटोपती घेतली. कॉन्फरन्स रूम LCD स्क्रीन ब्लँक होता क्षणी मेघाकडे पाहून, मिस जोशी, डू यू हॅव बेटर सोल्युशन? मी समजावत होतो आचार्य सरांना. मिस्टर मेहरा, तुम्ही काय समजावत होता ते मी ऐकले आणि आचार्य सरांच्या चेहऱ्यावरचे नाखुशीचे भावही पाहिले. मिस जोशी, दिस इज बिझनेस. मी सर्वांना खुश ठेवण्याचा मक्ता घेतलेला नाही. मिस्टर मेहरा, बाकीच्या टेकओव्हर टर्म्सशी आचार्य सरांनी संमती दर्शवली, पण हा एकच मुद्दा त्यांना मान्य नव्हता, तर मग आपणही विचार करायला हवा ना. मेघा, राजीव, तुमचे डिस्कशन चालू दे. मी निघतो. प्रकाश सर केबिन बाहेर पडले. हे दोघे काही सुधारणार नाहीत. असू दे. बहुतेक दे बोथ एन्जॉय दिस आर्ग्युमेंट्स. मी कितीही समझोता करण्याचा प्रयत्न करून काहीही उपयोग नाही. मे बी हे आर्ग्युमेंट्सच त्यांच्या नात्याचा पाया रचणार आहेत. समोरची व्यक्ती आहे ही अशी आहे. ती नेहमी गोडगोड बोलणार नाही. चुकेल तिथे अडवणार आणि पटले नाही की लगेच बोलून दाखवणार. या नात्यात कुठलाच दिखावा नाही, हीच बहुतेक या नात्याची भक्कम बाजू आहे. हे भगवान, कसे एकत्र राहणार हे दोघे.